पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी असतात. पुण्यात मात्र पोलिसांपासूनच रक्षण करा असं म्हणायची वेळ आली आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीवर असलेले राजेश नाईक आणि दीपक रोमाळे यांनी हा प्रताप केलाय. हे दोघंही सध्या बंड गार्डनच्या पोलीस कोठडीत आहेत. ही घटना गेल्या मंगळवारची आहे. विमाननगरमध्ये राहणारा सौरभ राय मित्रांसोबत जेवून घरी परतत होता. रात्री 10च्या सुमारास काउन्सिल हॉल चौकात त्याला एका तरुणीनं लिफ्ट मागितली. सौरभनं त्या तरुणीला गाडीत घेतलं. मात्र काही अंतर जाताच त्या तरुणीनं त्याच्याकडे 1000 रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास आरडाओरडा करण्याची धमकी दिली. त्यावर पोलीस चौकीत चल, तुला पैसे देतो असं सौरभनं सांगताच त्या तरुणीनं काढता पाय घेतला. खरं तर हे प्रकरण इथंच संपायला हवं होतं. मात्र पुढे जे काही घडलं ते आणखीनच धक्कादायक आहे. सौरभ राय त्याच्या घरी पोहोचत नाही तोच त्याचा पाठलाग करत आलेल्या 2 पोलिसांनी त्याला बिल्डिंगच्या पार्किंगमध्येच गाठलं. गाडीत बसलेल्या तरुणीशी गैरवर्तन केल्याची तक्रार आल्याचं सांगून कारवाई टाळण्यासाठी त्याच्याकडून 1,10,000ची मागणी केली. भीतीनं गांगरून गेलेल्या सौरभनं त्यांना 75,000 रुपये दिले. त्यांनी उर्वरित 40,000साठी तगादा लावल्यानंतर सौरभनं दुसऱ्या दिवशी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये जे आरोपी अटक केलेले आहेत ते 2 पोलीस कर्मचारी आहेत. मुख्यालय पुणे पोलीस मुख्यालय या ठिकाणी ते कार्यरत आहेत. त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता पुढील तपास करण्यात येत आहे. सौरभनं ज्या तरुणीला लिफ्ट दिली तिचा आणि आरोपी पोलिसांचा नेमका काय संबंध आहे याचा शोध सुरू आहे. ही महिला आणि आरोपी पोलिसांचं मिळून रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. महिलेला लिफ्ट द्यायच्या प्रकारातून हे प्रकरण घडलंय. गेल्या महिन्यात अशाच एका घटनेत एक तरुणी व्यावसायिकाची आलिशान कार घेऊन पसार झाली होती. त्यामुळं यापुढे कुठल्याही सुंदर तरुणीला रात्रीच्या वेळी लिफ्ट देताना पुणेकरांनी जरा सावधच राहिलेलं बरं. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.